नमस्कार मित्रांनो. आज आपण गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनातील 28 फेब्रुवारी तील प्रवचन आपण ऐकणार आहोत. आजचा विषय आहे भगवंताजवळ नामाचे प्रेमच मागा. नामाचे प्रेमच मागा. भगवंतापाशी मागणे करताना काय मागाल? तुम्ही त्यांच्याजवळ नामांचे प्रेमच मागा. दुसरे काही मागू नका. देवाजवळ मागताना चूक होऊ नये. एखाद्या शिक्षकाने विद्यार्थ्यांना वर्षभर उत्तम रीतीने शिकवले. परीक्षेच्या वेळी परीक्षक कोणते प्रश्न विचारण्याचा संभव आहे हे सांगून त्यांची उत्तरेही सांगून ठेवली. पण परीक्षक परीक्षा घ्यायला आला असता प्रश्नांची उत्तरे विद्यार्थ्याने द्यायची असतात. तिथे शिक्षक हजर असला आणि विद्यार्थी उत्तर चुकीचे देतो आहे असे त्याला दिसले तरी तिथे त्याला काही बोलता येत नाही. तशी माझी स्थिती आहे. म्हणून मागायचे काम तुम्हालाच करायचे आहे, तेव्हा त्यावेळी चुकीचे काही भलतेच मागू नका. एवढ्याकरता हा इशारा आहे. कोणत्याही परिस्थिती असली तरी त्यात भगवंताचे स्मरण ठेवावे. म्हणजेच बऱ्या वाईट गोष्टींचा परिणाम मनावर कमी होतो. मनुष्यावर संकटे आली की तो घाबरतो, परंतु परमेश्वराचे अस्तित्व मानणाऱ्यांनी तरी असे करणे योग्य नाही. एखाद्या लहान मुलाच्या बापाने डोक्यावर पांघरून ठेवून बागलबुवा केला तर ते मूल भीते, पण अंथरुणाच्या आत आपलाच बाप आहे हे त्याला समजले की घाबरत नाही. त्याप्रमाणे प्रत्येक व्यक्तीने आपल्या बाबतीत घडणाऱ्या बऱ्या वाईट गोष्टी परमेश्वराच्या किंवा आपल्या गुरूंच्या इच्छेने होतात ही जाणीव ठेवावी. म्हणजे त्याला भीती व दुःख वाटणार नाही. तसेच चांगल्या गोष्टी घडल्या तरी त्यात आनंद अतिरेकही होणार नाही. याकरिता सदा सर्व काळ भगवंताचे चिंतन करावे. आपल्या विचाराने ठरवल्याप्रमाणे झाल्याने सुखच मिळते असे नाही. काही वेळेस आपल्याला विचारांच्या उलट होऊन मागावून तसेच झाल्यानेच बरे वाटते. म्हणजे कोणत्याही गोष्टीचे सुखदुःख हे तात्काळ कळत नाही हेच खरे. म्हणून जरा वेळ थांबून सुख आणि दुःख मानूया. कर्ज फिटताना जसा आपल्याला आनंद होतो तसा देहभोग भोगताना आपल्याला आनंद झाला पाहिजे. प्रारब्ध टाळणे म्हणजे लोकांचे कर्ज बुडवणेच होय. आपला म्हणजे मी पणाचा नाश आणि प्रारब्धाचा नाश बरोबर होतो. भगवंता प्रारब्धाने आलेल्या दुःखाचा दोष तुझ्याकडे नाही, तर त्या दुःख मुळानेच तुझे अनुसंधान टिकत असेल तर मला जन्मभर दुःखामध्ये ठेव, असे कुंतीने भगवंताजवळ मागितले. त्यातले मर्म ओळखून वागावे आणि काहीही करून अनुसंधानात राहण्याचा प्रयत्न करावा. धन्यवाद.